कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हॅलो, डॉक्टर सुश्रुत यांचं क्लिनिक का? हां, मला त्यांची अपॉइंटमेंट हवी होती. हो, बरं, हरकत नाही. मग पुढल्या आठवड्यात ते आले की मी परत फोन करते. हो, थँक्यू. ओके. एक सांगायचं होतं तुला. चारू, अक्षरा ना काहीतरी स्ट्रेसमध्ये आहे वेगळ्या, त्यामुळं ती तुला भुवनेश्वरी समजली आणि एवढं सगळं बोलली. तर तू तिच्यावरती राग नको धरू, वाईट नको वाटून घेऊ. हां, नाही नाही, मी खरंच वाईट वाटून घेतलं नाही. मला रागही आला नाही तिच्या बोलण्याचा. म्हणून तर मी तिच्यासाठी सायकॅट्रिस्टची अपॉइंटमेंट घेत होते. तुमच्या ओळखीचं कोणी असेल तर सांगा ना. बघ, अक्षरा तुला एवढं बोलली, कदाचित तुला वाईटही वाटलं असेल त्याचं, पण तरी तू तिला समजून घेतेस. तिच्या बोलण्याचा राग न धरता तू तिच्यासाठी डॉक्टर शोधतेस. हा फरक आहे मोठा तुझ्यात आणि त्या भुवनेश्वरीमध्ये. तुझ्या जागी जर ती भुवनेश्वरी असते ना चारू, तर मोठा तमाशा केला असता तिनं. ही पोरगी मला बोललीच कशी म्हणून अकांड तांडव केलं असतं आणि मग शिक्षा वगैरे देण्याचं नाटक केलं असतं. चारू, तुला ज्याने दुखावलंय तू त्यालाही समजून घेतेस, माफ करतेस, आणि ती भुवनेश्वरी फक्त डूब धरायची प्रत्येकावर. जाऊ द्या ना आता त्याचा काही संबंध आहे का? संबंध आहे चारू. अक्षराने तुझी आणि भुवनेश्वरीची तुलना केली ना, जी नाही होऊ शकत कधी. सगळ्यांच्यावर निस्वार्थीपणे प्रेम करणारी तू कुठे, आणि प्रत्येक गोष्टीत स्वतःचा स्वार्थ बघणारी ती भुवनेश्वरी कुठे? तुमची नाही तुलना होऊ शकत. ती भुवनेश्वरी म्हणजे ना या घरासाठी एक दुःस्वप्न होतं, मोठं दुःस्वप्न. पण आता मी आले ना परत, नका तुम्ही काळजी करू. मी घेईन सगळं सांभाळून. हो चारू, तू सगळं सांभाळून घेशील याची पूर्ण खात्री आहे मला. आहे ना खात्री? मग आता सोडा तो विषय. चारू, मी तो विषय सोडायचा प्रयत्न करतोय, प्रत्येक वेळेला मनापासून करतोय, पण काही ना काहीतरी होतं आणि तिचा विषय समोर येतोच आणि मग तळपायाची आग मस्तकात जाते माझ्या. अहो, त्यांचा विषय निघणारच ना. इतकी वर्ष त्या ह्या घरात होत्या, त्यात अधिपतीवर त्यांचा एवढा पगडा आहे म्हटल्यावर काही ना काही विषय निघणारच ना. पण तुम्ही शांत राहा. सतत त्यांचा विषय काढून तुम्ही त्यांना का मोठं करताय? चारू, अक्षरा तुला जे बोलली ना, त्याचं मलाही मनापासून वाईट वाटलंय, म्हणून तुझ्याशी बोलावंसं वाटलं मला. पण चारू, मी पुन्हा सांगतोय, अक्षराबद्दल गैरसमज नको करून घेऊ. चांगली मुलगी आहे ती जरा शांत झाली ना की मी स्वतः बोलतो तिच्याशी. तिचा ना काहीतरी गैरसमज झाला असेल, कळतंय हो मला. पण नेमकं काय चाललंय तिच्या मनात ना, याचं उत्तर सापडत नाही. तिच्याशी आपण बोललो ना की तेही सापडेल. ते उत्तर सापडण्यासाठी ना आपण एक गोष्ट करू शकतो. त्यासाठी तुम्ही मला मदत कराल? चला झोपूया आपण, झोपल्यावर बरं वाटेल तुम्हाला. कशाला असं वागायला वय? मला तुमची काळजी कळते अधिपती, पण मी ठीक आहे. ठीक आहे, मला काही नाही झालेलं. काय झालेलं नाहीच आहे की मग, आणि मी बरं होऊन देईन तुम्हाला. काय मी आहे ना हो तुमच्या संग. म्हणजे तुम्हाला पटतंय ना मी खरी आहे? होय, तुम्ही खरंच आहे. तुम्हाला खरंच पटतंय ना? होय होय होय. मग मी जे सांगेन ते कराल? फक्त तुम्ही आता ह्यो खऱ्या खोट्याचा विषय बंद केला तर मी तुम्ही सांगशील ते करतो. नक्की? आधी मला सांगा, तुम्ही विषय बंद कराल? मी करेन. मी पुढे जे सांगणार आहे ना, ते जर होणार असेल तर मी हा विषय बंद करेन. नक्की? नक्की. हा ठीक आहे, मग सांगा बरं काय. अधिपती, आपण चारुलता मॅडमचं आणि बाबांचं लग्न थांबवूया. तुम्ही कराल ना मदत? कारण तुमच्या मदतीशिवाय हे काम पूर्ण होऊ शकत नाही. मी जे करेन ते योग्यच करेन, एवढा विश्वास आहे ना तुमचा माझ्यावर? तुझ्यावर माझ्या स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे माझा. बोल, काय डोक्यात आहे तुझ्या? या वयात पुन्हा लग्न कसं करायचं असं तुम्हाला वाटत होतं ना? आपण या वयात लग्न केलं तर लोक काय म्हणतील, नावं ठेवतील, सूर्यवंशांची इब्रतपणाला लागेल, असं सगळं वाटत होतं ना तुम्हाला? खरंय, अगदी बरोबर बोलतेस तू. मला असंच वाटलं होतं, पण तू अचानक का विचारतेस? एवढ्यासाठी विचारते की आता जर आपण लग्न केलं तर
आपल्यातलं अंतर कमी होईल, मला पूर्वीचं सगळं आठवायला लागेल असं अक्षराला वाटतंय. आणि म्हणून तिने खूप खस्ता काढल्या, सगळ्यांचे नकार पचवले, पण ती शांत झाली नाही. तिने सगळ्यांना लग्नासाठी कन्व्हिन्स केलं. बरोबर? बरोबर. मग जी गोष्ट करण्यासाठी आपण जीवाचं रान करतो, खूप प्रयत्न करतो, जेव्हा ती गोष्ट होते तेव्हा आपण रिलॅक्स होतो. पण ती गोष्ट पूर्ण झालेली नसली तर ती पूर्ण व्हावी यासाठी आपण खूप घाई करतो. ती गोष्ट पूर्णत्वास नेण्यासाठी आपण आपल्या मेंदूला पळवतो आणि मग मेंदू थकतो, विचारांचा नुसता गुंता होतो. आणि कदाचित यातूनच अक्षरा जशी वागली विचित्र तसं काहीतरी होत असेल. तुम्हाला पटतंय का मी काय म्हणते ते? पटतंय. म्हणून मला असं वाटतं की अक्षरा जर लवकरात लवकर बरी व्हावी असं आपल्याला वाटत असेल तर तिच्या डोक्यातलं सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे आपलं लग्न. त्याबाबत मला तुमचा एक निर्णय हवा आहे. कसला निर्णय? आपण आपल्या लग्नाचा मुहूर्त जरा अलीकडे घेऊया का? हे काय आता मधनच बोलायला लागला, मला काय कळतच नाही तुम्हाला अचानक काय झालंय. काय झाले? मला काहीच झालेलं नाही, मी तेच सांगते तुम्हाला. मग आता हे काय नवीन काढलं? अधिपती, मला आत्ता ह्या क्षणी जे योग्य वाटतंय ते मी बोलतेय. हे बघा, एक तर सुरुवातीला तुम्ही त्यांच्या लग्नाचा घाट घातला होता, तेव्हाच मी तुम्हाला नाही म्हणलं होतं की नाही. तुम्हीच हट्टाला पेटला होता. म्हणताना मी तुमच्यासाठीच म्हणलं ठीक आहे, तुम्हाला करायचं करा काय. पण आता परत तुम्हीच नाही म्हणताय. मग सुरुवातीलाच नाही म्हणायचं होतं तुम्ही. आता परत कॅन्सल करू नका, जसं ठरलं तसं होऊ द्या. आता मला माहित होतं तुम्ही नाही म्हणणार अधिपती. मी खरं तर खऱ्या खोट्याचा विषय काढणारच नव्हते, पण आता तुम्ही लग्न थांबवायला नाही म्हणताय. तुम्हाला कळतंय का अधिपती, आपण जर लग्न थांबवलं तर भुवनेश्वरी मॅडम कदाचित स्वतःहून समोर येतील. असं कसं आता वाटतंय तुम्हाला? कशावरनं? मी जेव्हा बजरंग आणि भुवनेश्वरी मॅडमना एकत्र पाहिलं तेव्हा भुवनेश्वरी मॅडमच्या कानात जी बुगडी होती तीच घरी आल्यावर मी आईंच्या कानात पाहिली. आणि त्यावरून मी काही तर्क लावले, काही गोष्टींचा विचार केला आणि मग माझी आता खात्री पटली अधिपती, आई आणि भुवनेश्वरी मॅडम एकच आहेत. कोणचे तर्क लावले? हो, त्या दिवशी तुम्हाला सांगायचं राहून गेलं. मी साड्या दाखवायला म्हणून आईंच्या खोलीत गेले होते, तेव्हा त्या एकदा सांगितलेलं तुम्हाला कळत नाही का? उगाच माझं डोसकं फिरू नका. आई, तुम्ही फोनवर डोसकं फिरवू नका असं काहीतरी म्हटलं. नाही ग, मी असं काही नाही म्हटलं. मी जे ऐकलं ते लगेच त्यांना विचारलं तर त्या म्हटल्या नाही मी असं काही म्हटलेच नाही. तेव्हा मीही विश्वास ठेवला अधिपती, पण मला आत्ता पटतंय त्या भुवनेश्वरी मॅडमच बोलत होत्या. त्यांचं लक्षण होतं, त्या अशा रांगड्या भाषेत बोलत होत्या, भुवनेश्वरी मॅडम सारख्या. मी बजरंग आणि भुवनेश्वरी मॅडमने एकत्र पाहिलं तेव्हा तर माझी खात्रीच पटली. पण तुम्हाला कसं सांगू मी, तो बजा बाहेर नाही आहे. मी जाऊन आलो की तो पोलिसांच्या ताब्यातच आहे. तर पोलिसांच्या ताब्यात आहे म्हणताय ना? मग चला मला आत्ताच्या आत्ता त्याच्याकडे घेऊन चला. काय? हो. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.